आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. सगळ्यांना शुभ सकाळ. तर सगळी कामं माझी आवरली सकाळची, फक्त राहिलेले बाहेरचं म्हणजे दिसतच नव्हतं काही, त्यामुळे बाहेरचं अंगणाचं झाडणं, पाणी शिंपणं सगळंच राहून गेलेले. तर आता करूया. अगोदर मी कुकरला डाळ लावली, म्हणजे यांच्यासाठी चहा वगैरे बनला, हे गॅरेजला गेलेले आहेत आणि इकडं कुकरला मी डाळ लावलेली आहे. खिडकी पण आज उघडली थोडंसं लवकर, कारण हे वाफ वगैरे जाते म्हणून, आणि थंडी पण आज तितकी नाही आहे, थोडंसं ठीक आहे वातावरण. तर चला आता बाहेरची कामं करून घेते. खूप लेट झालेलं आहे, म्हणजे 7 वाजलेलेच आहेत आता, आणि जास्त लेट झाला तरी करायला ठीक वाटत नाही. वार सांगितलं, आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 22 जानेवारी. तर चला आता म्हणजे तुम्हाला टाईम, वार आणि तारीख सांगितली की समजतं की कधीचा व्हिडिओ कधी येत आहे. तुम्ही म्हणते असता की ते सांगत जा. तर इकडं वातावरण बघू शकता तुम्ही. गेट मी बंद केलेलं होतं. थंडी वाजत आहे. गेट उघडले ना, खूप थंड हवा येत आहे. तर चला आता बोर चालू करते आणि अगोदर मी पाणी शिंपवून घेते, झाडांना पाणी देते. म्हणजे सगळं उलटंच होतं. अगोदर आंघोळ होते, चहा होतं, मग नंतर बाहेरचं होतं, कारण थंडी पण आहे आणि दिसत पण आहे सकाळी सकाळी, त्यामुळे. तर अगोदर चहा पाण्याचे सगळे भांडे उचलते, म्हणजे कप गिलास हे सगळं इथंच ठेवलेलं आहे. आणि टी टेबलवरती हे सगळं ठीकही वाटत नाही. फक्त हळदी कुंकू जे देण्यासाठी मी ठेवलेलं आहे ना, ते सगळं ठेवलेलं आहे तिथं. बाकीच्या सगळ्या वस्तू मी उचललेल्या आहेत, किचनमध्ये आणून ठेवले. आणि जे भांडे रात्री घासलेले होते ते आणखी मी रॅकला लावलेले नाही, त्यामुळे टोपलं पण रिकामं नाही आहे भांड्याचं. तोपर्यंत मी किचन वाट्यावरती ठेवलेले. आणि अगोदर मी बाहेरची कामं करून येते, खूप लेट झालेलं आहे. तसं तर मी दररोज लवकरच करत असते पहाटे, पण आजकाल थंडी पण अशीच आहे आणि दिसत पण आहे, त्यामुळेही मी म्हणते की नंतर करूया. थोडासा लेट होतो, काही हरकत नाही, पण व्यवस्थित दिसतं यावेळेस. आणि पाईप फुटलेले, त्यामुळे बघू शकता ते पाईप भरून मी टेप चिकटवलेले, तरी पण पाणी थांबत नाही सगळीकडे. म्हणजे प्रेशर जास्त आहे ना, त्यामुळे सगळीकडे पाणी होतं आहे आणि अंग पण दिसतं माझं. तर अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी दिलं, म्हणजे कुंड्यांना पाणी दिलं. आणि पोर्समध्ये तर पाणी असंच होतं, कारण ते पाईप फुटलेलं आहे. समोर जे जास्वंदीची सगळी झाडं आहेत ना, आणि काही कुंडे पण ठेवलेले आहेत मी समोर, तर तिथं पण पाणी दिलेलं आहे. तिकडच्या साईडला दिले, कारण पाईप एकतर फुटलेलं पण आहे आणि उंच पण नाही आहे. तर यांना म्हणलेलं आहे की दुसरं पाईप घेऊन, आता कधी मुहूर्त लागेल काय माहिती. तोपर्यंत मी असंच पाणी देत आहे, म्हणजे थोडंसं मी प्रेशरनंच समोर पाणी देते, कारण पाईप तिथवर जात नाही. ॲलोवेरा वगैरे ते कुंडा मी इथं ठेवलेला होता, फुटून गेलेला होता, म्हणून उचलून खाली ठेवलेले, आणि तिथं पण ते ॲलोवेराचं छान येतं आहे. म्हणजे पाणी आणि माती भेटली, ऊन भेटलं की मग ते कुठंही छान येतं. तर झालेले सगळ्या झाडांना पाणी देऊन, अंगण धुवून, म्हणजे पोस धुवून घेतलं, अंगणात पाणी शिंपलं. आता अगोदर मी वायपर करून घेते, कारण खूप पाणी झालेलं, निसरंडा पण खूप होतो इथं. तर अगोदर मी वायपर करून पूर्ण पाणी वळवून घेतलेलं आहे. आणि फुलं घेऊन येणं, रांगोळी काढणे, ही सगळी बाहेरची कामं झाल्यानंतरच मग आता किचनची कामं करायला सुरुवात करते. आणि चिमण्यांची चिवचिव सुरूच आहे. पहाटे 5 पासून यांची चिवचिव सुरू असते, म्हणजे जोपर्यंत की तांदूळ भेटत नाही तोपर्यंत यांची चिवचिव सुरू असते. पण ही धुवायचं असतं, त्यामुळे मी तांदूळ टाकलेले नव्हते, कारण नंतर ते सगळं धुवूनच जाणार होतं. तर झालेले सगळीकडे वायपर करून घेतलं. आता चिमण्यांना तांदूळ टाकते, रांगोळी काढून घेते, आणि बोर चालू आहे तोपर्यंत मी हांडे भरून घेते. नंतर मग बोर बंद केलं, मग परत चालू करा, भरा, लाईट राहत नाही, हे सगळं होतं. तर आता वरी टाक्या भरत आहेत तोपर्यंत मी हांडेही भरून घेते. मग नंतर मी रांगोळी काढून घेते, फुलं वगैरे तोडून घेते. म्हणजे बाहेरची कामं तरी आहेत, पण हांडाही भरणं गरजेचं आहे. तर रांगोळीचा डबा वगैरे ठेवून आला, आणि इकडं भांडी मी रॅकला लावलेले आहेत, आणि टोपलं कामं करून घेतलं. आणि जे इथं किचनवरती भांडी होते सगळी मी टोपल्यात भरून ठेवली, जे घासायचे आहेत. आणि अगोदर मी हांडा धुवून भरून घेते. स्वयंपाकाला आणि पूजेला पाणी होतं, तर हांडा स्वच्छ धुवून भरून ठेवलेला आहे. एक ताई म्हणत होत्या, इतक्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात, बकवास केल्यासारखं वाटतं. तर जी कामं मी करते तेच सांगते. आता तुम्हाला बकवास वाटत असेल तर तुम्ही, म्हणजे तुमच्या हातात आहे, तुम्ही बंद करू शकता. असं काही एक मजबुरी नाही की तुम्हाला व्हिडिओ बघायचेच आहेत, मी काय बोलते ते ऐकायचंच आहे, असं तर नाही आहे ना. जर तुम्हाला बकवास वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ बंद करू शकता. तर इकडं हांडे भरून झालेले आहेत, आणि इकडं वरण भाती बनलेले, गॅस बंद केलं मी. आता बाहेरची कामं अगोदर आवरून येते. हांड्यात पाणी जास्त भरलेलं होतं, एकावर एक हांडा ठेवत होते ना, घरभर पाणी होत होतं. तर आता बाहेर आलेली आहे, आणि अगोदर मी छोटीशी रांगोळी काढून घेते. बघू शकता वातावरण कसं झालं, खूप छान वातावरण झाले, पण आज लेट खूप झालेलं आहे मला. दररोज ना आतापर्यंत ही सगळी कामं आवरली जातात बाहेरची, पण कधी कधी लेट होतो. थोडासाही लेट झाला की मग नंतर आपण ही कामं आतमधले आवरत बसतो, आणि त्यामध्ये भरपूरच वेळ निघून जातो. आणि सकाळी टाईम कसं जाताना समजतच नाही आपल्याला. आपण बघितलेलं असतं की आत्ताच 8 वाजले, आणि थोड्या वेळानं बघितलं आपल्याला असं वाटतं की आता तरी 5 मिनटं झाले असतील, पण तिथे 1 तास होतो, कारण आपण कामामध्ये मग्न असतो ना, त्यामुळे वेळ कसा जातो ते समजत नाही. तर इकडे छोटीशी
कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे आणि अगोदर फुलं घेऊन येते. तर जास्वंदीची खूप सारी कळ्या लागलेल्या आहेत, म्हणजे सगळ्या कळ्या तोडून घेऊन जातात ताई, म्हणून मी पण 2 कळ्याच घेतलेले आहेत, कारण फुल एके ठेवलेलं नाही आहे. आणि बाकीची सदाफुली वगैरे लागली आहेत खूप सारी, ते घेत आहे ना. आज स्वास्तिकची खूप सारी फुलं लागत आहेत, कारण थंडी थोडीशी कमी झालेली आहे आता, म्हणजे आभाळ येत आहे ना, त्यामुळे फुलं छान लागत आहेत. आणि इथलं तुळशीचं जे झाड आहे त्याची पण मी 1-2 फाटे घेत असते. छान वाटतं आणि याचा वास खूप छान येतो. तर झालेली ती सगळी बाहेरची कामं. आणि इथं बाहेर जी माझी चप्पल ठेवलेली होती ना, कोण घेऊन गेले काय माहिती, म्हणजे आता दररोज बायका येत आहेत, आता कोण चप्पल नेलं मी लक्ष दिलं नाही, त्यामुळे मी दिनेशची चप्पल घातलेली होती. तर झालेली सगळी बाहेरची कामं आता आतमध्ये आलेली आहे. आणि हो, एक राहिलं, चिमण्यांना तांदूळ टाकायची राहिली, केव्हापासून त्यांची चिवचिव सुरू आहे. तर अगोदर मी चिमण्यांना तांदूळ टाकून येते आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते. तसं तरी अर्धावट स्वयंपाक झालेला आहे. जी भाकरी हे सगळं मला करायचं आहे. आणि इकडं पाणीही गरम करायला ठेवते, म्हणजे बाबा पण येतील थोड्या वेळात आंघोळीला आणि देवपूजा वगैरे. म्हणजे आता ही कामं आता इथून सुरू होणार आणि मला बाहेर पण जायचं आहे. म्हणजे दररोज कुठेतरी कुठे जाते, आजकालचा रुटीन थोडासा असाच झालेला आहे, म्हणजे कुठेतरी बाहेर जाते आणि लवकर घरी येणं होत नाही, त्यामुळे व्हिडिओ वेळेत येत नाही आहेत तुम्हाला. कारण इकडं तिकडं जाणं, बोलणं, बसणं, परत ते ताई आपल्या घरी येणं, मग त्या बोलण्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही आणि ही कामं माझी राहून जातात. तर इकडं तांदूळ मी अगोदर निवडून घेतले, फटकून घेतले आणि तांदूळ 2-3 पाण्यात धुवून इकडं भात बनत ठेवलेला आहे. वरणाची तयारी पूर्ण झालेली आहे. वरणाला तडका देते, म्हणजे वरण भात बनलं की मग त्यानंतर भाजी, भाकरी, देवपूजा हे सगळं थोडंसं निवांत झालं तरी पण चालतं. म्हणजे दिनेशचे पप्पा आल्यानंतर घाईगडबड खूप असते त्यांना, अगोदर मी वरण भात बनवते आणि त्यांना देते आणि नंतर मग बाबा येईपर्यंत बाकीचा पूर्ण स्वयंपाक मी करून घेते. आणि इकडं माझ्यासाठी चहा पण बनत आहे. तर पातेलं धुवून घेतलं, दूध गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे सकाळी डिकाशन चहा घेत असते मी, म्हणजे पित्ताचा त्रास खूप आहे. डिकाशन चहा घेतल्यानंतर मग दूध आल्यानंतर दूध गरम झालं की मगच ताज्या दुधाचा चहा बनतो, कारण किती डिकाशन चहा घ्या काय या दुधाचा चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही, एक सवय झालेली आहे. तर इकडे चहा बनत ठेवलेला आहे, चहा उकळत आहे तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी करून घेते. तर आज भाजीमध्ये काय बनवायचं, म्हणजे काय ऑप्शन होतं, फ्रीजमध्ये भाज्या नव्हत्या, फक्त टमॅटो हे ते असंच ठेवलेलं होतं. तर मी चटणी बनवणार आहे आणि इकडं भात पण बनतच आहे, चहा पण उकळलेला आहे. तर चहा गाळून ठेवते आणि मग मी भाज्या निवांत खाली बसून चिरणार आहे, कारण थांबल्या सगळी कामं होत असतात, त्यामुळे पायाची वाट लागते. तर जी कामं निवांत होतात बसून ती कामं मी करत असते. तिकडे वरणाची तर तयारी मी करून ठेवलेली आहे, फक्त वरणाला तडका द्यायचा आहे. अगोदर चहा घेते आणि मग सगळ्या भाज्या चिरून घेते आणि मगच वरणाला तडका, परत भाजी काय बनवायची आहे हे सगळं करून घेते. म्हणजे चिरण्याचं काम सगळ्यात मोठं असतं, एक वेळा तयारी करून घेतली की मग भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही. कोथिंबीर खराब झालेली होती, त्यामधली निवडून ठेवली आहे, तरी पण ही कोथिंबीर खराबच होते. मी पेपरामध्ये रॅप करून ठेवली तरी पण ही राहतच नाही आहे. तर मी थोडीशी जास्तच टाकत आहे भाजीला, कारण आता ते ठेवून राहणार पण नाही आहे. तर त्यामधली कोथिंबीर मी निवडून चिरून घेतलेली आहे. कांदे चिरून घेतले आणि इकडं निवांत बसून चहा घेते. आणि कांदे खूप रडवायचं काम करतात, त्यामुळे डोळ्याला पाणी आलेलं आहे. तर चहा घेऊन झाला आणि इकडं कढई, पातेलं सगळं मी वरच्या साईडला ठेवते, रॅकमध्ये वरच्या कप्यामध्ये. तर ते घेतलेलं आहे आणि अगोदर मी इकडं वरण बनवते. आणि आज गुरुवार असल्यामुळे ना जास्त स्वयंपाकाचं तामझाम नाही, आज पूजेलाच वेळ जास्त लागतो. तर देवपूजा करून घेते. आणि आज मला काय कामानिमित्त बाहेर जायचं आहे, तर दिनेश पप्पा म्हणत होते की 12-1 वाजेपर्यंत सगळी कामं आवरून घे, तोपर्यंत ते पण येतील आणि मग आम्ही जाणार आहोत. तर इकडं मी वरणाला तडका देत आहे. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं आणि कांदा, कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये धना पावडर, हळदी पावडर, थोडीशी साखर टाकलेली आहे आणि जी मिक्स केलेलं वरण आहे ते टाकलेले आहेत, वरून थोडासा मसाला. तर मस्त असं वरण बनलेलं आहे, भात पण बनलेला आहे. तर आता अगोदर मी देवपूजा करून घेते. तर आज मला जास्त वेळ लावायचा नाही आहे, कारण बाहेर जायचं आहे आणि 12-1 वाजेपर्यंत सगळी कामं मला कंप्लीट करायची आहेत, त्यामुळे थोडंसं फास्ट करण्यामध्ये मी लागलेली आहे. तर देव सगळे उचलून मी किचन ओट्यावरती ठेवलेले आहेत आणि आता देवांना स्नान घालू. तर पाणी मी अगोदरच भरून ठेवलेलं आहे. तर पाणी घेतलं आणि अगोदर महादेवाची पिंडी, नंदी भगवान आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती यांना स्नान घातलेलं आहे. हे वेगळ्या धातूचे बनलेले आहेत ना, त्यामुळे मी देवाच्या मूर्तीमध्ये मिक्स करत नाही. अगोदर यांना स्नान घातलं आणि आता देवांना स्नान घालू. आणि फुलं मी अगोदरच आणलेली, फक्त आणायची स्वास्तिकची फुलं आणि ते आहेत घरच्या पाठीमागं, ते पण घेऊन यायचे. जेव्हा दीपक, दिनेश घरी होते ना, मी त्यांनाच फुलं आणायला लावायची, बाहेरची सगळी कामं करायची दोघंजणही. पण ते गेल्यापासून सगळी एकटीवरती, म्हणजे छोटी कामं एकटीलाच करावी लागतात. आता बाहेरून काय आणायचं आहे, फुलं आणायची आहेत, काही पाणी आणायचं, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे,
सगळे एकटीवरती आहे घरामध्ये ना. एकाला दोघाला तिघ असलं ना खरंच खूप मदत होते. म्हणजे ते काम एखादी काम असं असतं की जे बाहेरचं छोटी मोठीच कामं असतात पण त्यामध्येच वेळ जास्त लागतो आणि ते मुलं करत असतात, ती कामं दिसून येत नाहीत. पण जेव्हा ते नसतात ना त्यावेळेत आपल्याला कळतं की हे काम किती मोठं आहे. ते छोटंच दिसतं पण ते काम खूप इम्पॉर्टंट असतं. तर दीपक दिनेश गेल्यापासून थोडंसं असं झालेलं आहे की सगळे एकटीवरती आलेले. काही करा एकटीला करा, धावपळ खूप होते माझी आणि दोघांची आठवण पण खूप येते. तुम्ही म्हणते असतात आई दीपक दिनेश कसे आहेत, तर दीपक दिनेश खूप छान आहेत ताई. दररोज फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात आणि बोलत असतात. छान आहे दोघं पण. आणि तुमचे असे कमेंट आल्यानंतर खरंच छान वाटतं. याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. असे छान छान कमेंट करत राहा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. तर रोजची देवपूजा झालेली आहे, दिवा लावला, धूप लावलेली आहे, घंटा वाजवून देवाचे दर्शन करून घेतले आणि तुळशीपूजन उंबरापूजन करून आलेले आहे. भाकरी बनवल्या, बाबांना जेवायला वाढलं, ही सगळी कामं आवरली. परत एक वेळा मी इकडे चहा बनवून घेतला. म्हणजे आज उपवासाचा दिवस, तर 2-3 वेळा तरी चहा बनतो. चहा पिल्याने छान वाटते, एक एनर्जी येते काम करायला. तर चहा पिऊन झाला, आता फरशी पुसून घेते. म्हणजे फरशी मी दुपारीच पुसत आहे कारण सकाळी होत नाही, खूप गोंधळ असतो कामाचा आणि फिरणारी भरपूर असतं. म्हणजे हिंडणं फिरणं भरपूर होतं ना आपलं, त्यामुळे पावलं पण उठतात. तर यावेळी ठीक वाटतं, कोणी नसतं, हिंडणार फिरणार, फॅन ऑन करते आणि थोडा वेळ मी निवांत बाहेर बसते पाणी हाडकेपर्यंत. एकदम छान फ्रेश वाटतं. म्हणजे जसं आपण दुपारी किंवा इव्हनिंगला झाडू मारतो ना, ते मारण्याची गरज नाही, इतकं छान फ्रेश वाटतं. तिकडे लिक्विडचं पाणी घेतलं. कपडे मी मशीनला अगोदरच लावलेले होते. कपडे धुण्याचं काम होत आहे तोपर्यंत मी फरशी पुसून घेते. तर बेडरूम, किचन रूम, इकडची रूम हे सगळं पुसून झालं. पाणी चेंज केलेलं आहे आणि आता हॉल पुसून घेते. तर झालेले हॉल पुसून टी टेबल पुसून घेते. म्हणजे ही सगळी पुसण्याची कामं मी दुपारीच करत आहे. यावेळी निवांत वाटतं, म्हणजे धावपळ होत नाही जास्त आणि छान पण वाटतं, म्हणजे दिवसभर फ्रेश वाटतं. तर झालेलं आहे पुसून, बघू शकता एकदम छान फ्रेश वाटत आहे. फॅन पण ऑन केलेले आहेत मी दोन्हीही. म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी ते लवकर हाडकलं जाईल कारण पोत्र्यातलं पूर्ण पाणी व्यवस्थित हेच होत नाही, पाणी वाटतं थोडंसं म्हणून फॅन ऑन केलेले आहेत. तर झालेले सगळं पुसून आता टी टेबलही पुसून घेतला आणि थोडा वेळ मी बाहेर थांबते जोपर्यंत की पूर्ण पाणी हाडकत नाही तोपर्यंत. तर बाहेर आलेली आहे, वातावरण पण छान झालेलं आहे आणि ही कामं करून थोडा वेळ बसलं ना छान पण वाटतं. म्हणजे सकाळी म्हणजे पहाटे 5 पासून आपण या कामात असतो आणि 12-1 वाजेपर्यंत हीच कामं आपली होत असतात. मग त्यानंतर थोडंसं निवांत मी एक 5-10 मिनटं बाहेर बसलेली होते आणि तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले आहेत आणि हे नारळ आणून ठेवलेले होते. 2 तर नारळ आम्ही पिले, एक बाबांना दिले, एक आम्ही घेतलं होतं आणि 2 नारळ ठेवलेले आहेत. ते पण थोडंसं सुकल्यासारखे झालेले आहेत कारण आणून खूप दिवस झालं ना. तर यांना म्हणलं नारळाचं पाणी प्या, तर म्हणता येत नको, आता वेळ खूप झालेली आहे, रेडी झाली जाण्यासाठी. त्यांना फक्त दही, साखर दिलेली, थोडं दुसरं दूध टाकून आणि फ्रूट घेऊन आहेत ते मी खायला घेतलेलं आहे. म्हणजे अंजीर आहेत, खरबूज आणलेले आहेत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण फ्रूट खायला. तसं तर ज्यूस वगैरे बनवलं तर ठीक असतं, पण आता तितका वेळ नाही आहे. आता थोड्या वेळात आम्ही जायला निघणार आहोत. खूप लेट झालेलं आहे, म्हणजे 12-1 वाजलेले, 12-1 काही जास्त झाले टाईम, म्हणजे 2-2:30 वाजलेले आहेत आता. आणि मी सगळं आवरून ठेवले कारण आल्यानंतर घाई करतात, त्यामध्ये माझी विसराविसर होते, म्हणून मी बॅग वगैरे सगळं बाहेर आणून ठेवलेलं आहे. तर झालेले खाऊन पिऊन, तर चला आता जायला निघू. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.